विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि मी आहे मेधा. आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. आपल्याला मार्गदर्शन करतायत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर कादंबरी जगताप. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण वेगवेगळे आजार आणि त्याची कारणं असतील, लक्षणं असतील, ही सगळी आपण या वेगवेगळ्या भागातून बघतोय. आज आपण बघणार आहोत वांग, म्हणजे स्त्रीच्या विशेषतः तिच्या चेहऱ्यावर जर हे उठलं तर तिला काहीतरी न्यूनगंड यायला लागतो आणि मग तिला वाटायला लागतं की अरे बापरे, माझा चेहरा असा चेहरा घेऊन मी कशी बाहेर जाऊ, चार चौकात कशी जाऊ. तर हे वांग म्हणजे नेमकं काय असतं, ते कोणाकोणाला उठू शकतं आणि याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का आयुर्वेदिक, या सगळ्या विषयी आपण आज सांगूया. काय सांगाल? येस, आता तसं बघायला गेलं तर आपण जे वयाचे टप्पे केले होते त्यातला 30 ते 45 मध्ये दिसणारा सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त दिसणारा प्रॉब्लेम म्हणजे वांगे. आता हा का दिसतो, ह्याच्या मागे बरेच रिझन्स आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे शरीरात अधिक उष्णता असणे. मी बऱ्याचदा स्त्रियांना उदाहरण देते की जसं दूध तापवतो आपण, दूध तापवताना जर तुम्ही गॅस जास्त वाढवला तर काय होतं, साय करपते. हे सेम आहे, त्वचा ही सायस प्रमाणेच असते. म्हणून त्वचेच्या बऱ्याच लेपांमध्ये साई सोबत लेप करणे, दुधासोबत लेप करणे असं हे सांगितलंय. तर ही उष्णता नेमकी इतकी का वाढते आणि उष्णता बाहेर पडायचे देवाने अनेक मार्ग दिले पण तरी ते का होत नाही, तर यामध्ये बऱ्याच आपल्या चुका असतात. मग त्या प्रत्येक पेशंटनुसार नेमकं कुठे चुकतंय किंवा काहींचं प्रोफेशन तसं असतं आणि हा आजार जेवढा स्त्रियांमध्ये दिसतो तेवढंच याचं प्रमाण पुरुषांमध्ये सुद्धा आहे. पण ह्याचं रिझन त्यांच्यामध्ये वेगळं होतं. जसं प्रोफेशन नुसार आपण बघितलं तर काही आचारी किंवा हलवाई असतात ज्यांचं काम हे सतत गॅस जवळ आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावर हे दिसतं. किंवा मार्केटिंग, सेल्स या फील्डमध्ये जे असतात ज्यांचं ट्रॅव्हलिंग खूप आहे, सन एक्सपोजर खूप आहे, अशांमध्ये पण हे जास्त दिसतं. आणि सर्वात महत्वाचं, जागरण, खूप तिखट, तेलकट, स्पायसी पदार्थ खाणे असं असेल तर त्यातही हे प्रमाण जास्त दिसतं. अच्छा, आता स्त्रियांच्या बाबतीत जेव्हा आपण बघू तर तेव्हा असं आपल्याला जास्त प्रमाणात जाणवतं की एखादी स्त्री खूप गोरी आहे आणि तिच्या चेहऱ्यावर ते आणखी उठून दिसतं. म्हणजे सावळा चेहरा असेल किंवा सावळी त्वचा असेल तेव्हा जेवढं उठून दिसणार नाही तेवढं गोऱ्या त्वचेवर ते जास्त उठून दिसतं आणि मग तिला तर जास्तच कॉम्प्लेक्स यायला लागतो. तर मग असं होतं, म्हणजे त्वचेच्या रंगावर हे अवलंबून असतं जास्त? त्वचेच्या रंगावर हे अवलंबून नाहीये, फक्त जसं तुम्ही म्हटलात की ते खालचा कलर फेअर असल्यामुळे त्यावर ते डार्क जास्त उठून दिसणार आहे, तर तेवढाच एक भाग आहे. पण स्त्रियांमध्ये वांग हे त्यांच्या इंटरनल शरीराशी फार जोडलेलं असतं. म्हणजे आता तुम्ही वांग किंवा ज्याला आपण मेलाझ्मा म्हणतो त्याचं जर मार्केट बघाल कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये तर पूर्ण इंडस्ट्री त्याच्यावर चालते असं सध्या आहे, हेअर आणि स्किनवर. पण हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहे हे तुमच्या इंटरनल हेल्थशी रिलेटेड असतात आणि आयुर्वेद ह्या वांगचा विचार गर्भाशयाशी करतो. म्हणजे ज्यांना तारुण्य अवस्थेत गर्भाशयाचे काही त्रास असतील, गर्भाशयात गाठी असतील, पाळीला अत्यंत कमी जात असेल किंवा खूप जात असेल, गाठी खूप असतील, म्हणजे काय की थोडक्यात पाळी नॉर्मल नाहीये, तर त्या चेहऱ्यावर वांग दिसणार आहे. म्हणून आयुर्वेद ट्रीटमेंट करत असताना फक्त वांग आणि तो डाग घालवणे अशी न करता पहिले हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे. आणि यात एक महत्वाचं मला सांगावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही ही ट्रीटमेंट घेत असताना ह्या डाग जाण्याचा जो रेट आहे तो अत्यंत स्लो आहे. म्हणजे तो डाग पहिले फेंट होणार, जे तुम्हाला कळणारही नाही. रोज जे बघतात ना त्यांना अजिबात कळत नाही, पण अगदी 3-4 महिन्यातून कोणी बघितलं किंवा तुम्हाला कोणी सांगितलं की हा थोडा फेंट वाटतोय, तर एवढं ते स्लो प्रोसेस आहे. परंतु ह्याच्यामध्ये त्वचा एखादं लक्षण दाखवतीये ना तर आत काहीतरी गडबड आहे, हे कायम लक्षात ठेवा. पण डाग हा फक्त कॉस्मेटिक पर्पज आहे आणि त्याचा फार हार्म नसतो. म्हणजे जसे इतर त्वचा विकार आहे ना, जसं सोरायसिस आहे किंवा स्केलिंग असतं ज्याच्यामध्ये इचिंग प्रचंड असते, तसं ह्याचं काही नाहीये. दिसताना ते दिसतंय पण तुम्हाला त्याचा त्रास कॉस्मेटिक पर्पज सोडून दुसरा नसतो, पण आत ते इतर अवयवांशी नक्की लिंक असतं. त्यामुळे ट्रीटमेंट ही आतून झाली पाहिजे आणि त्यासोबत एक्सटर्नल ट्रीटमेंटचा फक्त आधार घेतला पाहिजे. अच्छा, अतिशय महत्वाचा मुद्दा इथून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे मंडळी. कारण वांग यासारखा जो त्वचेवर दिसणारा प्रकार आहे तर तो
मॅडमनी सांगितलं तसं तो आतून आपल्याला क्युअर करायचा आहे आणि त्याच्यासाठी नक्की आपण आयुर्वेदाची मदत घेऊ शकतो. जसं आपण कादंबरी मॅडमकडे काही उदाहरणं असणार आहेत ती आपण ऐकणार आहे. पण आजचं हेच आपल्याला लक्षात येते आजच्या या भागातून की वांग हा इंटरनली आपण मदत करून बरा करू शकतो किंवा कमी करू शकतो. तर नक्कीच याचं उदाहरण ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल त्यासाठी ऐकत राहा 90.4 ग्रीन FM आणि उद्याचा भाग ऐकायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटतोच आहे उद्याच्या भागात. नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFCच्या वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.